गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां. सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठल. पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 5 चरणाचा आणि संत जीवनाचा अलौकिक दिव्य परिचय देणार आहे. विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तोसा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात श्री क्षेत्र देभेगाव क्षेत्र म्हणण्याच्या पाठीमागं एका महापुरुषाचं स्थान हे नाही. जवळजवळ 10 समाधी आपल्याला इथं पाहायला सापडतात. साधू महात्मा गेल्यानंतर त्याचं पाठीमागं काय राहते तर 3 गोष्टी राहतात. एक साधूची समाधी शिल्लक राहते, एक साधूचं ज्ञान शिल्लक राहते आणि एक साधूची धवल कीर्ती शिल्लक राहते. विठ्ठल. संत तीर्थ, या संत तीर्थावर संत श्री चंद्रकांत दासजी महाराज यांच्या 39व्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा भक्ती उत्सव परमश्रद्धेय परमपूजनीय श्रद्धेय ज्ञानदासजी बाबांच्या कृपा आशीर्वादाखाली त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्या नियोजनात चालू असणारा भक्ती उत्सव समस्त ग्रामस्थ देभेगावकर पंचकृषी मंडळी गोड अशा प्रकारची वातावरण आज आपल्याला पाहायला सापडते. गंधर्वासारखी गायक मंडळी नाही, गंधर्व नगरीहून आले. मला वाटते गंधर्वासारखी गायक मंडळी. गंधर्व कसे गात असतील आमच्या भगुरे महाराजांकडे पहा, गंधर्व कसे म्हणत असतील आमच्या नारायण महाराजाकडे पहा, नंदू महाराजाकडे पहा. गंधर्वासारखं गायन आहे. इंद्र कसा वाजवत असेल, स्वर्गात इंद्र साथ कसा करत असेल. मला वाटते इंद्र इतका साथ करत नसेल, इंद्रातही काही कमतरता सापडतील. अशी मृदंग विद्या ज्यांच्याकडे अशी हरिभक्तीपरायण भरत महाराज आहेत. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. एकाहुनी बळीरी अशी सर्व दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण योगेश महाराज आहेत, पूजनीय महंत महाराज आहेत, पूजनीय आमचे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कृष्णा महाराज आहेत, रामदास महाराज आहेत. एका ते काय गुण अपार हे. सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. पूजनीय परमश्रद्धेय वेरूळचे स्वामी महाराज आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सर्वांच्या समवेत आपल्याला चिंतन करायचं आहे. कीर्तनकार बसला तरी चालतो, आवाज उभा पाहिजे. आणि आता ते मी काय सांगत नाही, त्याची मीमांसा करत गेलो तर अर्धा तास त्यातच जाईल. विठ्ठल. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज या उत्सवाचा 6वा दिवस आहे. संतांचं पुण्यस्मरण आहे. का केलं पाहिजे संतांचं पुण्यस्मरण? मी नेहमी सांगत असतो, देवा जे मरतात त्यांचं पुण्यस्मरण करू नये. माझं धाडसाचं विधान आहे. जे मरतात त्यांचं पुण्यस्मरण करू नये. त्याच्या पुढं सांगतो, जे जन्मतात त्यांचंही पुण्यस्मरण करू नये. जन्मतात त्यांचे पुण्यस्मरण नाही, मरतात त्यांचंही पुण्यस्मरण नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जे स्वर्गात गेले त्यांचंही पुण्यस्मरण करू नये. प्रत्येकाला आधार देऊन बोलील, जन्मातात त्यांचं पुण्यस्मरण करण्याची गरजच नाही, ते जन्मालाच आलेत. मरतात त्यांचं पुण्यस्मरण करण्याची गरजच नाही. आणि जे खऱ्या अर्थानं स्वर्गादी गतीला प्राप्त झाले त्यांचंही पुण्यस्मरण करू नये. कारण आमचे तुकोबार म्हणतात, आप तरी उसकी कवन बराई.
अरे स्वतःचा उद्धार करून घेतला, त्यात काय विशेषता आहे त्याची? जगाच्या उद्धारासाठी त्याने काही प्रयत्न केले का? पुण्यस्मरण कोणाचं करावं ते सांगतो मी तुम्हाला. जन्माला येऊन ज्यानं जन्माची निवृत्ती केली, मरून मृत्यूला मारलं आणि स्वरूपाने जो महात्मा उरला, मला वाटते त्याचं पुण्यस्मरण करावं. विठ्ठल. म्हणून साधू महात्मा कधी मृत्यूच्या तावडीत सापडतच नाही देवा. साधू आणि मृत्यू हे समीकरणच जुळत नाही. साधूला मृत्यू कधीच नाही. साधू मरत नाही. मी पटवून देतो तुम्हाला, साधू मरत नसतो. मरणारा जीव आहे, ज्याला जन्म कर्म पारतंत्र्याने आहे, त्याला मरावं लागते. साधू मरत नाही. कारण मृत्यू शब्दाचं चिंतन करते वेळेस श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात असं चिंतन आलं. मृत्यू कशाला म्हणतात त्यांनी चिंतन केलं. मृत्यू त्याला म्हणतात मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू करते काय जीवाला? मृत्यू जीवाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकते. कशाच्या? विस्मृतीच्या पडद्याआड. जगाला विस्मरण पाडते मृत्यू. मी पटवून देतो तुम्हाला. आपल्याला आपल्या बापाचा परिचय आहे, आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत आहे. मला वाटते माहीत असेल, आजोबापर्यंत तरी पाहिजे माहीत. मला वाटते आजोबाचा बाप त्याचं नाव माहीत आहे. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहीत आहे. काय रे बाळ तुमच्या पंजोबाचं नाव? सर्जेराव, म्हणजे आजोबाचे वडील. ऐका आता, सर्जेरावांच्या वडिलाचं नाव म्हणजे पंजोबाच्या बापाचं नाव नव्हते त्यांना. मग त्यांना जर वडील होते म्हणजे पंजोबाचा बाप होता, ज्याला खापर पंजोबा, चिप्पड पंजोबा वर जाऊ आपण, ते नव्हते का? अहो, आपण त्यांची प्रॉपर्टी खातो, कमीत कमी त्यांची नावं तरी माहीत पाहिजे. पण आपल्याला त्यांची नावं माहीत नाही. का नाही? त्याचं उत्तर सरळ आहे, मृत्यूने त्यांचा ग्रास केला. मृत्यूनं त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकून दिलं. विस्मरण झालं त्यांचं. पण साधूकडं हा मृत्यू येऊ शकत नाही. का नाही? साधूकडं त्याची येण्याची मजाल नाही. साधूचं विस्मरण जगाला कधीच पडत नाही. 725 वर्ष झाले तरी समाधी, आणि बाबाला 39 वर्ष झाले तरी त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आपण का करतो? त्याचं उत्तर आमचे तुकोबारा देतात. जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जो काळ जगाला भक्ष्यस्थानी ठेवतो देवा, त्या काळाच्या डोक्यावर साधूची सत्ता आहे. काळाच्या डोक्यावर साधूनं पाय दिलाय. म्हणून तुकोबार म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्याच्या माथ्यावर पाय दिला. म्हणून देवा जे काळावर विजय प्राप्त करतात त्यांचं पुण्यस्मरण करावं. कोणाचं पुण्यस्मरण करावं? आणखीन तुम्हाला एक सांगतो, ज्यांच्या प्राणाला गती भेटली त्यांचंही पुण्यस्मरण करू नये. आणि ज्यांच्या प्राणाला अगती किंवा अधोगती प्राप्त झाली त्यांचे पुण्यस्मरण करू नये. ज्यांचे प्राण गती, त्यांच्या प्राणाला गती प्राप्त झाली, ऊर्ध्व लोकाला प्राण गेले, नाही पुण्यस्मरण करायची गरज. जे अधोगतीला गेले त्यांचंही पुण्यस्मरण करू नये. महापुरुषाच्या प्राणाला गती भेटत नाही आणि महापुरुषाच्या प्राणाला अधोगती प्राप्त होत नाही. मग होते काय त्यांच्या प्राणाचं? त्यांच्या प्राणाचं होते काय? त्यांच्या प्राणाचं काय होते याचं चिंतन ब्रह्मसूत्रात फार गोड आलं. ब्रह्मसूत्र असं सांगते, नतस्य प्राणः उत्क्रामन्ते भवति. त्या महापुरुषाचे प्राण उत्क्रामंतित होत नाहीत. मग होते काय त्याचं? इथं असणाऱ्या चैतन्यात ते प्राण विलीन होऊन तो चैतन्य रूपाला महात्मा प्राप्त होतो. त्यांचं पुण्यस्मरण करावं. विठ्ठल. वैकुंठवासी आपण जरी त्यांना म्हणत असू तरी त्यांचा ते वैकुंठ हा शब्द
स्थलवाचक न घेता परमात्मा स्वरूपवाचक घेतला तर अधिक त्याचा अर्थ विशद होऊ शकतो. तो महात्मा होतो काय, त्या महात्म्याची खऱ्या अर्थानं स्थिती काय, तर तो महात्मा परमात्मा रूपतेला प्राप्त होतो आणि त्याचं अस्तित्व कायम राहते. म्हणून देवा त्यांचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे. अशा श्रद्धेय आपलं चंद्रकांतजी महाराजांचं हे पुण्यस्मरण आहे. 39वे पुण्यस्मरण. 39 वर्ष झाले तरी आपण त्यांना विसरलो नाही. विशेषतः देवा, जी मुलं बापाचं श्राद्ध प्रथम वर्ष श्राद्ध अतिशय धूमधडाक्यात करतात, दुसरे वर्षी बापाची तिथी त्यांना लक्षात राहत नाही. ही स्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्या बापाचं प्रथम वर्ष श्राद्ध अतिशय आनंदात करतो, धूमधडाक्यात करतो, ते मुलं बापाचे दुसरे वर्षी तिथी लक्षात ठेवत नाही. विशेषतः साधूला 39 वर्ष झाले तरी तिथी लक्षात आहे. विठ्ठल का याचं उत्तर काय, का आपण त्यांना लक्षात ठेवलं? ऐका ना, बाप जगला ते कुटुंबापुरता जगला आणि साधू जगला तो जगासाठी जगला. विठ्ठल म्हणून जगाला त्याची जाण आहे का साधूचं जीवन आमच्यासाठी. साधूचं जीवन मर्यादित नाही, परिच्छिन्न नाही. साधूचं जीवन जगासाठी आहे. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात का खऱ्या अर्थानं या संतांच्या विभूती कोणासाठी येतात? तो जगाच्या कल्याणासाठी. जगाचा कल्याण संतांच्या विभूती, जगाचा कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण जगला याचा अर्थ आहे जगासाठी येतो. जगाला त्याचं विस्मरण पडत नाही, जगत त्याला विस्मृतीच्या पडद्यात टाकत नाही. आणि काय देवा, साधूचं निर्णय नाही, सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडलं. जो मृत्यू आम्हाला भयावह वाटतो, त्या मृत्यूचा साधूला सोहळा वाटतो. जो मृत्यू आम्हाला दहशत निर्माण करतो, मागचे 2 वर्ष आठवा म्हणजे लक्षात येईल. पहिल्या लॉकडाऊन मध्ये मोदीजी आले. आता काय सांगणार नाही, जग बाहेर नाही. अहो मला काय वाटते, पूर्वी जर एखादा आळंदीचा महाराज गावात आला तर लोक त्याला देव समजायचे. आळंदी रिटर्न असेल तर आळंदीहून जर तो महात्मा घरी गावाकडे आला, लोक महाराज चहाला या, दुधाला या, असं नाश्त्याला या, जेवायला या, असं काहीतरी निमंत्रण द्यायचे. पण पहिला पेशंट पुण्यात सापडला आणि आळंदीचा महाराज गावाकडे आला, लोक त्याला देव नाही त्याला काळ समजत होते. विठ्ठल
मला सांगायचंय त्या काळाची दहशत तेवढी आहे हा? ज्या काळाची दहशत आमच्यावर आहे साधू त्या काळाला घाबरत नाही देवा. घाबरण्याची गरजच नाही. त्यांना माहित आहे काळ आमच्या परमात्म्याचं स्वरूप आहे. निर्या नाही साधूचं, सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडलंय. काही साधूंनी आपल्या निर्याणाच्या काळात अंतर्ज्योती प्रगट केली. काही साधूंनी आपल्या निर्याणाच्या काळात आपल्या देहाचा प्रवाह करून टाकला. भागवत चालू आहे ना, महाराजांच्या मुखातून भागवत कथा श्रवण करत आहात आपण. काही महापुरुषांनी आपल्या निर्याणाच्या प्रसंगात आपल्या शरीराची वीज करून टाकली. काही महापुरुषांनी आपल्या देहाची फुलं करून टाकली. काही महापुरुष देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. काही महापुरुष देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. काही महापुरुष देवाच्या चरणात विलीन झाले. विठ्ठल काही महापुरुषाचा विचार करायचा झाला तर त्यांची फुलं झाली. कबीरजीच्या देहाचं झालं काय? फुलं झाली. काही महापुरुषाचा विचार करायचा झाला तर ते काही महापुरुष देवा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांच्या तिथं ज्योती प्रगट झाले. काही महापुरुषाचा प्रवाह झाला. देवहूती मातेचं चरित्र आपण पाहतो. कपिल भगवंतांनी केलेल्या उपदेशाचा परिणाम देवहूती मातेच्या हृदयावर झाला, नाही देहावर झाला. हृदयाला द्रवावस्था प्राप्त झाली नाही, देवहूती मातेच्या शरीरालाच प्रवाह झाला. देवहूती मातेचं पाणी झालं महाराज. देवहूती मातेच्या नावाची नदी आज विद्यमान आहे. याचा अर्थ काही महापुरुषांनी आपल्या निर्याणाच्या काळात आपल्याला जलरूपत्व प्राप्त केले. काही महापुरुषांनी अंतर्ज्योती प्रगट केली. काही महापुरुष वीज होऊन निघून गेले. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, वीज झाले मुक्ताबाई. काही महापुरुष देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. कोण? मीराबाईचा इतिहास असाच आहे ना. मीराबाई द्वारकाधीशाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. मीराबाईची समाधी कुठंच नाही. द्वारकाधीशाचा विग्रह म्हणजेच मीराबाईची समाधी आहे. विठ्ठल काही महापुरुष देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. नरहरी महाराजांची समाधी कुठंच नाही देवा. नरहरी महाराजांची समाधी पाहायची झाली तर पंढरीशाचा कटिप्रदेश पहा, तीच त्यांची समाधी आहे. तिथं ते विलीन झाले. कुठे गेलेत ते? आमच्या कान्होपात्र महाराज कुठे गेले? कान्होपात्र महाराजांची सुद्धा समाधी नाही. कान्होपात्र महाराज देवाच्या चरणात विलीन झाल्या. मला वाटते हे साधू पुरुषाचं निर्याण दिव्य आहे. सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडलं. सामान्याच्या बुद्धीला आकलन होण्याच्या विषयाच्या पलीकडला अलौकिक दिव्य. आणि त्याच्या पुढे सांगू का, काही महापुरुषांनी आपल्या ठिकाणी असणारी शक्ती कालांतराने या जगताच्या उपयोगी यावी. त्या शक्तीला जगताचा उपसर्ग होऊ नये म्हणून आपला देह एखाद्या व्यवहारात नेऊन सुरक्षित ठेवला. त्याला आम्ही संजीवन समाधी म्हणतो. विठ्ठल हे महापुरुषांच्या समाधी आहेत. काही महापुरुषाची भाव समाधी आहे. काही महापुरुषाची ब्रह्म समाधी आहे. काही महापुरुषाची निर्विकल्प समाधी आहे. आणि काही महापुरुषाची नैष्कर्म्य स्थिती आहे. विठ्ठल कर्मानं प्राप्त होते नैष्कर्म्य स्थिती, कर्माची समाधी आहे. भक्तीनं प्राप्त होते भाव समाधी, ज्ञानानं प्राप्त होते ब्रह्म समाधी. काय राहिलं? योगानं प्राप्त होते निर्विकल्प समाधी. विठ्ठल आणि या सगळ्या समाध्याचा जिथं समन्वय होतो ती संजीवन समाधी. विठ्ठल अशा सगळ्या समाध्या एका महापुरुषाच्या नाही, 10 समाधी आहे तिथं. 10 महापुरुषांच्या समाधी आहेत देवा. हे सामान्य नाही देवा, सामान्य नाही. पण हे संत तीर्थ आहे. आपण जर पाहिलं जे हे स्थळच आहे, त्या स्थळात काही आपण गेल्यानंतर अशा काही लहरी, त्याला वेव्ज म्हणतात, ते आपल्याला जाणवत असतात. असं प्रासादिक स्थळ आहे. संती वसविला ठाऊ, अशा ठिकाणी राहिलंही पाहिजे म्हणे, जिथं संतांनी साधना केली, संतांनी जिथं वास्तव्य केलं. आणि त्यात जर आपण गेलो तर कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला राहत नाही. असं हे स्थळ आहे. म्हणजे या देभे गावात आमच्या आदरणीय योगेश माऊलीनं भरपूर मला सांगितलं आणि ते दाखवूनही दिलं. कितीतरी विवर आहेत, कितीतरी साधू पुरुषांनी इथं साधना केली. आणि एका धर्माच्या साधूला तर धर्मच नाही हो, तो धर्मातीत जातीतीत साधू असतो. आम्ही वाटून घेतला तो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा कितीतरी महापुरुषांनी इथं साधना केली. असं प्रासादिक स्थळ. मग त्या साधूचं चिंतन घडावं पण अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल या
अभंगा जगद्गुरु तुकोबार महाराज साधूचा परिचय देतात. आम्हाला नाही का साधूचा परिचय? आम्हाला जो साधूचा परिचय आहे, साधूचा परिचय आम्हाला जो आहे तो स्थूल दृष्टीनं असेल. आम्हाला खरा साधूचा परिचय होणं गरजेचं आहे देवा. आम्हाला साधूचा परिचय कधी चमत्कारातून, आम्हाला साधूचा परिचय कधी आचारातून, आणि आम्हाला साधूचा परिचय कधीतरी अनुभूतीतून. चमत्कारातून परिचय कनिष्ठ परिचय, आचारातून परिचय मध्यम परिचय, आणि अनुभूतीतून परिचय सर्वश्रेष्ठ परिचय. प्रायः आम्हाला जगत साधूचा परिचय नाही देत, आम्हाला जगत परिचय देते जगाचा. आम्हाला जगत पाती पदार्थाचा, आम्हाला परिचय देते मायेचा, आम्हाला परिचय देते माया कार्याचा. विठ्ठल जगतात आम्हाला परिचय भेटते कधी आम्ही संध्याकाळच्या एखाद्या स्टॉपला उतरलेले असतो, कोणीतरी आमच्याकडे येते, आमचा परिचय घेते. बुवा दिसता, हो बाबा बुवाच आहे. कीर्तनकार का सांगावं लागते, हो बाबा कीर्तनकार आहे. कोणत्या गावाला, कोणत्या गावाला जायचं त्याला तो विचारतो, आणि तो आम्हाला तत्वज्ञानाचे ढोस पाजतो. आम्ही एरवी लोकाला, पण तिथं त्याला तत्वज्ञान सांगण्यासाठी कमकुवत ठरतो. त्याच्याच मुखातलं, कारण त्याच्यात भगवती असते, त्याच्यामुळे त्याचं तत्वज्ञान ऐकावं लागते. विठ्ठल आम्हाला त्याचा परिचय देतो, त्याच्या गावाचा परिचय देतो. तत्वज्ञान जे आम्हाला कळत नाही ते त्याच्याकडून ऐकून घ्यावं लागते. असा कधी परिचय, कधी कधी त्याच्याहून त्याच्या गावाचाही परिचय करायला जमतो. अनुमान प्रमाण अलग लक्षात करायला जमतो. असे परिचय होतात. एका घरी गेलो, महेश महाराज, एका घरी गेलो. यजमान माझ्या शेजारी बसलेले यजमान, आणि ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते शेजारी बसलेले. त्याची बायको पुढून दूध घेऊन आली. मी दूध घेणार, यजमान शेजारी बसलेले. त्याची बायको पुढून आली. बायको पुढून आल्यानंतर त्यानं तिच्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, आणि विचारलं, महाराज ह्या कोण, तुम्हाला माहीत आहेत का? त्याच्या बायकोकडे बोट दाखवतो, मला तिच्या संबंधानं विचारतो, ह्या कोण, तुम्हाला माहीत आहेत का? पहिल्यांदा तुझ्या गावात आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्यानं त्याच्या बायकोकडे बोट दाखवला, मला तिचा परिचय दिला. याच्या आधी तिचे स्त्री जीवनाचे परिचय झालेले आहेत. काही ठिकाणी सांगतात आमची मंडळी आहे, काही ठिकाणी सांगतात आमच्या घरचे आहेत, मिसेस आहेत. एक तर खानदेशात उतरलं तर मने बाईसे, ऐरणी भाषा आहे ना तिकडं. असा परिचय तुमच्या खाली जरा पलीकडे गेलो तर खऱ्या अर्थानं असा परिचय झालेला. पण त्यानं ते विचारलं, ह्या कोण, तुम्हाला माहीत आहेत का? त्यानं त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला विचारलं, ह्या कोण, माहीत आहेत का? म्हटलं बाबा माहीत असण्याचं कारण काय? म्हणे सांगू का कोण आहेत ते? त्यानं त्याच्या बायकोचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय. असा परिचय मला कधीच झाला नव्हता. नाविन्यपूर्ण परिचय वाटला. म्हणजे इकडं बायकोला बारदान म्हणतात हे मला लक्षात आलं. पण मला असंही वाटलं, याच्या दृष्टीनं मला तिचा परिचय झाला होता, पण तिच्या दृष्टीनं मला त्याचाही परिचय गरजेचा वाटला. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, विचारलं, ताई हे तुमचे कोण आहेत? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच खमंग. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला त्याचा परिचय करून दिला. महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटते या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. आपल्या जीवनात परिचय व्हावा देवाचा, आणि आपल्या जीवनात परिचय व्हावा संतांचा. का त्याचं उत्तर देतो तुम्हाला देवा. या दोन परिचयाने जीवनाची कृतार्थता सिद्ध होते. दोन परिचयाने जीवनाला सफलता प्राप्त होते. म्हणून तर आमचे तुकोबर म्हणतात, जन्म आल्याची सार्थकता जर कशात जन्म आला जे सार्थक विठ्ठलाची कदे कलिया, विठ्ठलाची कदे कलिया, विठ्ठलाची कदे कलिया. जन्म आला जे सार्थक विठ्ठलाची कदे कलिया, विठ्ठलाची जन्माची सार्थकता देवाच्या परिचयात आहे. ज्ञानोबाच्या जीवनातला प्रसंग असाच आहे ना. काय हो, मुक्ताबाई आपलं चरित्र सांगते. निवृत्ती दादा आणि ज्ञानदादा कोरांना मागतात. सोपान दादा माझा सांभाळ करते, निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागे. ही प्रपंचाची अवस्था आहे, स्थिती आहे. पण त्या ज्ञानोबाला विचारलं, आज तुमची स्थिती काय? म्हणे आजी संसार सफळ झाला गे. गेले पाय विठोबाचे, गेले पाय विठोबाचे, गेले पाय.
तरी चिंता करू नका बरं. सांगायचं काय तर जन्माची सफलता देवाच्या परिचयात आहे. जन्माची सफलता साधूच्या परिचयात आहे. तुका म्हणे ते एका ठिकाणी तुकोबारा म्हणतात ना, सुफळ हा जन्म होईल येथोनी देता आलिंगन वैष्णवाची. याचा अर्थ देव आणि संत या दोघांचा परिचय आपल्या जीवनात गरजेचा आहे. तुकोबारा आपल्या गाथ्यात दोन परिचय आवर्जून देतात. कधी देवाचा देतात, कधी संतांचा देतात आणि वेगवेगळ्या अंगाने देतात. काय संतांचा परिचय वेगळ्या अंगाने होतो, देवाचा परिचय वेगळ्या अंगाने होतो. कधी वाणी द्वारा परिचय, कधी रूपाच्या द्वारा परिचय, कधी स्वरूपाच्या द्वारा परिचय, कधी उपदेशाच्या द्वारा परिचय, असे वेगळे परिचय. कधी कधी संत त्या देवाच्या अस्तित्वाच्या द्वारा परिचय, असे वेगळे परिचय दिलेले आहेत. आता प्रत्येकाला प्रमाण आहे आणि तिकडं मी जात नाही. आलं का लक्षात? प्रत्येकाला प्रमाण आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साधूचे परिचय असे मानस जाणी जे बोलण्याहून साधूचा परिचय होतो ना. हा महात्मा कसा आहे त्याच्या बोलण्याहून कळतो. काही माणसं तीर्थात गेल्यानंतर कोंभात 3 साधू महात्मे बसलेले, दाढी जटा वाढलेले ते महात्मे तिने बसलेले आणि यांना असं वाटलं हे 3 साधू दिसतात पण तिन्ही साधू एक नसायला पाहिजे. यांच्यात काहीतरी भेद असला पाहिजे. दिसाय जरी सारखे असले तरी असायला एक नसले पाहिजे. कोण असले पाहिजे? म्हणे एक करू. साधू ओळखायचेत का? साधूला बोलकं करू. म्हणजे साधूला बोलकं कसं करायचं? म्हणजे साधूला विनंती करू, महाराज आम्हाला आमच्या उद्धाराचं काही साधन सांगा. ते सगळे जण आले, पहिल्या साधूकडे हात जोडले, विनंती केली, भगवान आम्ही सामान्य जीव आहे, आम्हाला उद्धाराची इच्छा आहे आणि आपण उद्धाराचं साधन सांगाल या आशेनं आम्ही तुमच्याकडे आलो. साधूकडं आकडा कसा लागावा याच्यासाठी विचारणा करायला जायचं नाही. साधूकडं काय विचारावं? साधूकडं आपल्या उद्धाराचा विषय घेऊन गेलं पाहिजे. साधूकडे विचारायला गेलेत, महाराज आमचा उद्धार कशानं होईल? आमचा उद्धार कशानं होईल हे विचारल्याबरोबर त्या साधूनं सांगितलं, ऐका उद्धाराची इच्छा आहे ना, तुम्ही मुमुक्षु आहात ना, ऐका आम्ही तुम्हाला उद्धाराचं साधन सांगतो. त्या साधूने सांगितलं, ऐका राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोरकर पी विठ्ठल. त्या साधूनं सांगितलं, बाबा राम नाम लड्डू, रामाचं नाव लाडू आहे म्हणे, गोपालाचं नाव घी आहे आणि हरीचं नाव परमात्म्या हरीचं नाव मिश्री आहे म्हणजे साखर आहे. याचं मिश्रण कर आणि हे मिश्रण वारंवार पुन्हा प्राशन करत जा. साधून उपदेश केला नामाचा, पण उपदेश करतोस माध्यम स्वीकारलं ते जेवणाचं. आणि साधं जेवण नाही, सगळं गोडच आहे. लाडू काय, तूप काय, साखर काय, लक्षात आलं. हे भोजनाचं माध्यम आणि त्यातल्या त्यात गोड भोजनाचं माध्यम साधून निवडलं उपदेशासाठी. हा साधू ब्राह्मण वृत्तीचा असला पाहिजे. लक्षात आलं, हा साधू ब्राह्मण आहे हे लक्षात आलं. लगेच दुसऱ्या साधूकडे आले, भगवान आम्हाला आमच्या काही उद्धाराचं साधन सांगाल का? आत्ताच तुम्ही त्यांच्याकडे गेले, आता इथे येण्याचं कारण काय? त्यांनी तुम्हाला साधन सांगितलं नाही? म्हणजे सांगितलं, पण त्याच्यापेक्षा सोपं जर साधन तुम्ही सांगितलं तर आमचा उद्धार लवकर होईल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणे ऐका मग मी तुम्हाला साधन सांगतो. दुसऱ्या साधूनं सांगितलं, राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरी नाम की ढाल बनाकर यमका फंदा काटलिया. विठ्ठल. दुसऱ्या साधूनं उपदेश केला, राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरी नाम की ढाल बनाकर यमका फंदा काटलिया. राम नाम खडग आहे म्हणे, कृष्ण कटार आहे आणि हरिनामाची ढाल आहे आणि याच्या साह्याने यमाचं बंधन आम्ही निवृत्त केलं. आणि हेच तुम्हाला करायचं झालं तर असं करा, म्हणजे देवाचं चिंतन करा. पण माध्यम काय? सगळे शस्त्र आहेत आणि शस्त्राचा उच्चार मुखातून आला. लक्षात आलं, हा क्षेत्रीय कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. लक्षात आलं. तिसऱ्याकडे आले, भगवन आम्हाला काय उद्धाराचं साधन, मी लवकर चालत आहे आता, महाराज आम्हाला काय उद्धाराचं साधन सांगाल का म्हणल्यानंतर तिसऱ्यानं सांगितलं, तुम्ही दोघाकडून आले म्हणे. सांगितलं त्याने आम्हाला खऱ्या अर्थानं. मग आधीचे दोन्ही श्लोक सांगले, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घे, हरिको नाम मिश्री घोर घोर करपे, राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरि नाम की ढाल बनाकर यमका फंदा काटलिया. दोन्ही साधूंनी आम्हाला नामसाधनेचा उपदेश केला आणि वेगळ्या माध्यमात केला हे लक्षात आलं. पण आम्हाला आणखी आमच्या अंतःकरणाची तयारी तेवढी झाली नाही. त्याच्यासाठी काही तुमच्याकडे साधन आहे का? काही उपदेश कराल का? त्या तिसऱ्या साधून सांगितलं, ऐका अंतःकरण कसं तयार करा म्हणून उपदेश केला साधून. म्हणे ऐका, यह जग सब हाट है. काय सांगितलं? यह जग सब हाट है, मोदी श्री भगवान जैसे जाको कर्म है
तोली दियो सामान विठ्ठल. त्यांनी काय सांगितलं? यह जग सब हाट है मोदी श्री भगवान, जैसे जाको कर्म हे तोली दियो सामान. कदाचित साशंक नजरेनं तुम्ही माझ्याकडे पाहत आहात, तसं काही विचार करू नका. आलं का लक्षात? तुम्ही महाराज कोणत्या पक्षाचे आहे असा कदाचित तुमच्या अंतःकरणात भाव जागृत झालेला दिसतो, पण मला ते सांगायचं नाही. माझ्या या दोह्यातला मोदी शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे, आणि तसाही काही धरला तर काही बिघडणार नाही विठ्ठल. अरे म्हणे बाबा, हे सगळं जगत म्हणजे एक बाजार आहे. जगत म्हणजे काय? बाजार आहे. यह जग सब हाट है मोदी श्री भगवान. कोण आहे? मोदी कोण आहे? भगवान कोण आहे? मोदी आहे. मोदी कोण आहे? असंही म्हणलं तर काय वावग, राजा देवाचीच विभूती असते की विठ्ठल. त्यांनी सांगितलं यह जग सब हाट हे सगळं जगत म्हणजे एक बाजार आहे. यातला मोदी शब्दाचा अर्थ आहे व्यापारी. व्यापारी कोण आहे? भगवान व्यापारी आहे. यह जग सब हाट हे मोदी म्हणजे व्यापारी. कोण आहे? भगवान व्यापारी आहे. करतो काय? जैसे जाको कर्म हे, जसं ज्याचं कर्म आहे, तोली दियो सामान, तसं त्याला तोलून सामान देतो. म्हणून संचित जाणून शुद्ध करा विठ्ठल. लक्षात आलं? या साधूच्या मुखातली सगळी भाषा व्यापाराची आहे. म्हणजे हा साधू वैश्य वृत्तीचा असला पाहिजे. माणूस बोलला का त्याचा परिचय होतो, बोलण्यातून साधू कळतो. तसं प्रत्येक ठिकाणी साधूचा परिचय वेगळ्या अंगाने दिला. आज तुकोबर आहे, त्या साधूचा आम्हाला परिचय देतात. पण माध्यम काय? तुमच्या आमच्या जवळ आहे आणि साधू जवळ आहे, पण तुमच्या आमच्यापेक्षा साधूचा तो विग्रह काय विलक्षण आहे. ती विलक्षणता काय? त्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ध्रुवदे अच्युता सर्वगा, ध्रुवदे अच्युता सर्वगा, हयाचा जिंदाने करतील रोजी, हयाचा जिंदाने करतील रोजी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार सांगतात त्या साधूंचा विग्रह पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. काय करतात ते? अच्युत म्हणजे देवाचं चिंतन करतात. त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. का हो तुकोबार आहे? एकीकडे तुम्ही देहाच्या बाबतीत नियम सांगितला आम्हाला. काय सांगितला नियम? तुम्ही सांगितलं देह म्हणजे अपवित्र आहे, शरीर म्हणजे दुःखाचं कोठार आहे, शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, शरीर म्हणजे दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे, आणि नाही अपवित्र. हे तुम्हीच बोलणार आहे ना? एकीकडे देहाच्या बाबतीत नियम सांगतात देह मात्र अपवित्र, आणि एकीकडे म्हणता पवित्र तो देह. नियम हा सगळ्यासाठी काय असतो? सर इथं गुळ आहे, गुळ आहे इथे आहे, इथे आहे. कीर्तनकारासाठी ठेवलेलं आहे. कीर्तनकारानं खाल्ला म्हणजे गोड लागतो. बाकीच्यानी अंता अंता चोपदाराने तोंडात टाकला. कसा लागला हो? खाल्ला का तुम्ही? मग कसं काय गोड लागला म्हणता? विठ्ठल. वस्तूचा वास्तव धर्म हा सगळ्याला सारखी प्रतीती देतो. हा नियम आहे. कोणाचाही देह घ्या, देह मात्र अपवित्र हा नियम आहे. तुकोबारा सांगतात नाही अपवित्र शरायचे. बरं तुकोबारा सांगतात असं नाही ना. ज्ञानोबाराला विचारा,
ते ज्ञानोबाऱ्या मदालसेच्या प्रकरणात सांगतात. आदेह नाशिवंता मला मुद्राचा मादा आदेह नाशिवंता मला मुद्राचा मादा वरी धर्म घात देवे धर्म कीटकाचा झाला धर्म घात देवे धर्म कीटकाचा झाला रव रव दुर्गंधी रे अमृताचा मादा रव रव दुर्गंधी रे ती मदालसे आपल्या बाळाला सांगते, बाळा हा देह नाशिवंत आहे रे, मळमूत्राचं मिश्रण आहे, फक्त वर चर्म आहे, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. ज्ञानोबारे म्हणतात देह पवित्र आहे, तुकोबारे म्हणतात देह अपवित्र आहे. बरं शास्त्राला विचारा, योग दर्शनाचा विचार घ्यायचा झाला तर योग दर्शनाने आपल्याला देहाच्या अपवित्र्याचं चिंतन सांगितलं. एक कारण जरी योगाने दिलं असतं तरी देह अपवित्र ठरला असता. योगाने 6 कारणाचा सद्भाव देहाला अपवित्र ठरवण्यासाठी दिला. योगाला विचारलं देह कसा आहे, ते म्हणे अपवित्र आहे. पंडित लोक याला अपवित्र म्हणतात. पंडित हा अशुचिम विदू, पंडित लोक याला अपवित्र म्हणतात. म्हणजे का म्हणतात? पहिलं कारण दिलं बाबा, देहाचा प्रादुर्भाव ज्या स्थानातून झाला ते स्थान अपवित्र आहे. पहिलं कारण दिलं स्थानात. देह अपवित्र का? दुसरं कारण दिलं बीजात. देह अपवित्र का? उपष्टंबात. देह अपवित्र का? निस्यंदात. देह अपवित्र का? निधनादपि. देह अपवित्र का? कायम अधेय शोचत्वात. विठ्ठल योग दर्शनाने देह अपवित्र ठरवण्यासाठी एक कारण दिलं असतं तरी देह पवित्र ठरला असता. योगाने 6 कारण दिले. स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपि. कायम अधेय शोचत्वात. पंडित हा अशुचिम विदू. पंडित लोक याला अपवित्र का म्हणतात? पहिलं कान स्थान कुठं घडला देह? आईच्या उदरात. तिथं एअर कंडिशन आहे? एअर कंडिशन नाही महाराज. काय आहे तिथं? संतांनी आम्हाला सांगून ठेवलं, विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी. तिथं काही हे नाही. उदकी कालवी शेन मलमूत्र तो होय पवित्र कसं याने. तिथं काय? म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात, देवा तुला त्या गर्भातल्यात ना काय सांगू? गर्भेचे यात काय सांगू गर्भेची यातना गीता नारायणा नारायण गीता नारायण मौत मुला मुतदाना समळ मंत्र जाणा तुझं चरण करा द्याता काय सांगू गर्भेचे यातना काय सांगू गर्भेची यातना क्षण तेव्हा तुला त्या गर्भातल्या यातना मी काय सांगू बाबा, मी स्वतः भोगल्या. मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असो. याचा अर्थ ज्या स्थानातून देहाचा प्रादुर्भाव झाला ते स्थान अपवित्र म्हणून देह अपवित्र. देह अपवित्र का? दुसरं कारण दिलं बीजात. देहाला निर्माण करणारं बीज पवित्र नाही. कशापासून देह झाला? आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. पितृभुक्तान नजायात वीर्यात जातोन्ने नैव वर्धते. देह सोन्नमयो नात्मा. आपलं त्या पंचकोश विवेकात त्याचं चिंतन केलं. पितृभुक्तान नजायात वीर्यात. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. आणि शास्त्र सांगते विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता राहत नाही. विठ्ठल म्हणून देहाला निर्माण करणारं बीज अपवित्र आहे. तिसरा विचार घ्या,
उपष्टंबात, उपष्टंब म्हणजे देहाला धारण करणारी तत्व. काय पवित्र आहे हो? देहाला त्वचेनं धारण केलं, त्वचा पवित्र आहे. जोपर्यंत देहावर आहे तोपर्यंत पवित्र मान आहे. पण एखादी माऊली भाजी कापता कापता तिच्या मांसाचा तुकडा निघाला, बाजूला पडला आणि त्या मांसाला तिचा स्पर्श झाला, तर तिनं केलेला स्वयंपाक खायला चालत नाही. निषिद्ध स्वयंपाक होऊन जातो. नाही चालत. मांस पवित्र नाही. आपल्या शरीरात अस्थी आहेत, पवित्र आहेत अस्थी. हाडं पवित्र हाडं आहेत ना आपल्या शरीरात. फक्त देवानी एकाच इंद्रियाला हाड दिलं नाही, म्हणून आपण म्हणतो तुझ्या जिभेला काही म्हणतो ना. आपण जिभेला तेवढं हाड दिलं नाही. आपल्या शरीरात अस्थी आहेत, पवित्र आहेत का? उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्याला आपण पोहोचून येतो, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याची अस्थी घेऊन येतो. आणलेली अस्थी घरात घेतो का बाहेर ठेवतो? का? घरातला नसतो. मग घरातला व्यक्ती असला तरी अस्थी बाहेर का? त्याचं उत्तर असं आहे, अस्थीच्या ठिकाणी पावित्र्याची शक्यता नाही. अस्थी अपवित्र आहेत म्हणून बाहेर ठेवल्या. किती अपवित्र आहेत सांगू तुम्हाला. एखादं हाड खाली राहिलं, वर जर घर बांधण्यात आलं तर वर राहणाऱ्याला खालचं हाड समाधान भेटू देत नाही. ते माणसाचं असो का पशुचं असो. मी तुम्हाला शास्त्रातलं सांगतो. खाली अस्थी राहिल्या आणि वर घर बांधलं तर वरच्याला समाधान भेटत नाही. म्हणून घर ज्याला बांधायचं त्याने जागा शुद्ध केली पाहिजे. जागा अशुद्ध कशानं होते? माणसाचं पशुचं कशाचं तरी हाड तिथं पडलं, रक्त पडलं, ती जागा दूषित होते. म्हणून ती जागा शुद्ध केल्याशिवाय घर बांधायचं नाही. मग जागा शुद्ध कशानं होते ती सांगतो तुम्हाला. जागा ज्याला शुद्ध करायची त्यानं ती जागा सोन्याच्या नांगराने नांगरायची. अहो मी धर्मशास्त्र सांगतो तुम्हाला का खऱ्या अर्थानं सोन्याच्या नांगराने नांगरल्याशिवाय जागा शुद्ध होत नाही. मग कोणाकोणाला घर बांधायचे? त्याने उद्या सोन्याचे नांगर खरेदी करा. आणि आमचे अन्नपूर्णेचं काम चालू आहे. आम्हाला काही तेवढं घेण्याची ऐपत नाही. तुमचाच नांगर आम्हाला पाठवा. विठ्ठल. मला सांगायचं काय, देवा अस्थी पवित्र नाहीत, मांस पवित्र नाही, रक्त 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 शरीरात रक्त आहे ना, रक्त पवित्र आहे. रक्ताला संस्कृतात नाव आहे अशुद्धा. काय म्हणतात संस्कृतात रक्ताला? अशुद्धा. नावच त्याचं अशुद्ध आहे. ज्याला नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजता कसं? रक्ताला संस्कृतात अशुद्ध म्हणतात. ज्ञानोबारांनी एका ठिकाणी या शब्दाचा प्रयोग केला बरं का. 9वी अध्यात आहे ते अव्हेरोनी गोचिड. काय पुढं? अशुद्ध. हा, तिथं ज्ञानोबारांनी रक्त शब्द नाही टाकला. गोचिड काय सेवन करते? अशुद्ध. अशुद्ध म्हणजे काय? रक्ताला पर्यायी शब्द संस्कृतातला आहे अशुद्धा. म्हणजे ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजता कसं? विठ्ठल. स्थान अपवित्र, बीज अपवित्र, देहाला धारण करणारी तत्व उपष्टंब सगळे अपवित्र आहेत. त्याच्या समोर चला निस्यंद म्हणजे प्रवाह. देहातून बाहेर येणारा एकही पदार्थ पवित्र नाही. एकही पदार्थ पवित्र नाही. ऐका, डोळ्यातून सकाळी सकाळी इथं बाहेर येते. काय येते बाळ? इथं काय येते रे सकाळी? इथं येत नाही. स्वर्गातून आलास का असं म्हणतात बुवा. स्वर्गातून जे स्वर्गातले देव आहेत ना त्यांच्या वेष्टेचा सुद्धा सुगंध येतो म्हणे. वेष्टेचाही काय येतो? सुगंध येतो म्हणे. कारण आपण खातो ते अन्न खातो आणि ते अमृत पितात. त्यांच्या वेष्टेचा सुगंध येत असेल म्हणून सेंट वापरण्याची गरजच नाही. ते तिकून इथं आयात केलं तरी जमेल. विठाल. आपण अन्न खातो खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सकाळी सकाळी इथे येते. काय येते? त्याला काय म्हणतो आपण? चिपडं. ते चिपडं पवित्र आहेत का? नाही, चिपडं पवित्र नाही. कानात बाहेर येते. काय येते कानात बाहेर? त्याला नावच काय? मळ. नावच मळ आहे. मळ म्हणजे पवित्र नाही. ऐका, याच दिवसात थंडीच्या दिवसात जरा प्रोडक्शन वाढते आणि 2 प्रवाह बाहेर येतात. काय? तेच मला सांगायचं आहे. तूप जास्त झालं तर माता भगिनी भरणीत भरून व्यवस्थित सुरक्षित सेफ मध्ये ठेवतात. तसं नाकातून बाहेर आलेलं मटेरियल याच काळात अधिक असल्यामुळं ते काढून ठेवतो का आपण? नाही. का नाही? नाही महाराज, त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही. नाक मुख गळू लागले, लाळा आणि शेंबूड काय पवित्र आहे त्याच्यातलं? काही पवित्र नाही देवा. म्हणून देहाच्या एकाही द्वारा वाटे एकही प्रवाह बाहेर पवित्र टाकत नाही. याचा अर्थ देहाच्या आत एकही पवित्र पदार्थ नाही. स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात
आणि शेवट पाचवं कारण दिलं, निधनादपी देह मरणाने अपवित्र होतो. देह मरणाने स्वतःच अपवित्र होतो असं नाही, मेल्यानंतर त्याचे संबंधित नातेवाईक आहे त्यांना सुद्धा तो अपवित्र करून जातो. म्हणून धर्मशास्त्र सांगते 10 दिवस त्यांनी कोणत्याही धर्म कार्यात सहभाग घ्यायचा नाही. का नाही? त्यांच्या देहाच्या ठिकाणी अपवित्रता आहे. विठ्ठल देह अपवित्र आहे. आणि शेवटचं कारण दिलं, देह अपवित्र का? कायम आधेय शोच. बाहेरून पावित्र्याचा आदान देहाच्या संबंधानं करावं लागते. देहाला गंगा मुळात पवित्र आहे, गंगेला पवित्र करण्यासाठी काही करावं लागत नाही. गोमूत्र मुळात पवित्र आहे, गोमूत्राला पवित्र करण्यासाठी काही करावं लागत नाही. त्याच्या ठिकाणी स्वतः सिद्ध पावित्र्य आहे. पण देहाला पवित्र करण्यासाठी आम्हाला दररोज स्नान करावं लागते ना. स्नान किती दिवसाला करतो आपण? किती दिवसाला केलं पाहिजे? दररोज केलं पाहिजे. देवा स्नान कधी त्याचे पुढे सांगू का? त्याचे पुढे सांगू का? 1000 कामं सोडून पहिले स्नान केलं पाहिजे. किती कामं सोडून? आजच मी एक दिवस कीर्तनाला गेलो, नारायण महाराज कीर्तन झालं, सकाळी सकाळी मला आळंदी गाठायची होती. माऊली अंतर भरपूर होतं. ते माऊली म्हणे, महाराज गाडी सकाळची तुम्हाला पहिली पकडायची होती, मी स्नान न करता पहिले डब्बा केला, मग मी स्नानाला गेले. मला सांगायचं काय, ते केलेला डब्बा खायला चालत का नाही? स्नान न करता देहाच्या ठिकाणी अपवित्र का? त्याचं कारण सांगतो. देह अपवित्र का झाला? आपण झोपलो म्हणजे काय झालं? आपली वृत्ती अज्ञानात गेली आणि अज्ञान अपवित्र आहे. किती अपवित्र आहे सांगू तुम्हाला. ज्ञानोबाच्या चिंतनाचा विचार घ्या. ज्ञानोबारा सांगतात ज्ञान पवित्र आहे, किंवा गीताकार सांगतात नाही ज्ञानेन सदृशम. ज्ञान जर पवित्र आहे तर त्याच्या परस्पर विरोधी काय? अज्ञान आहे. मग ते अज्ञान अपवित्र नाही. वृत्तीनं त्या अज्ञानाला विषय केला म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या देहाला अपावित्र्य आलं. वृत्ती अज्ञानात तिथं लीन होती, म्हणून खऱ्या अर्थानं देह अपवित्र झाला. म्हणून या देहाला स्नान जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पावित्र्यता नाही. विठ्ठल सकाळी आपण स्नान केलं पाहिजे, देह पवित्र होतो. गंधलेपन पवित्र होण्यासाठी स्नान केलं पाहिजे. 1000 कामं सोडून काय करायचं? 100 कामं सोडून पहिले जेवण करायचं. किती कामं? लोक म्हणतात काम महाराज इतकं काम होतं आज जेवण नाही. शास्त्र सांगते शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत. 1000 कामं बाजूला टाका आणि पहिले स्नान करा. त्याच्या पुढे सांगू का? 1,00,000 कामं बाजूला टाका आणि पहिले सप्ताची वर्गणी द्या. कार्यकर्त्याने मला सांगितलं नाही बरं का. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि त्याच्या पुढे सांगू का? कोट्यावधी कामं बाजूला टाका. कथा कीर्तनाला येत जा. विठ्ठल कोठीम त्यक्त्वा हरिम भजे. कामं बाजूला टाका आणि परमात्म्याचं भजन करा. याचा अर्थ माझा विषय एवढाच चालला का देहाला पावित्र्य नाही बाबा, म्हणून साही कारणाचा विचार करायचा झाला तर आपला देह अपवित्र आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अपवित्र, ज्ञानोबाराय म्हणतात अपवित्र, योग म्हणते, योग दर्शन सांगते देह अपवित्र आहे. मग देह जर अपवित्र आहे तर तुम्ही कसं म्हणता आमचाही देह आणि त्यांचाही देह? आमचा देह अपवित्र आणि त्यांचा पवित्र तो असं कसं? तुकोबारा म्हणे बाबा नियम असला तरी नियमाला अपवाद असतो. अपवाद नियमाला अपवाद आधी तयार होतो मग नियमाची बांधणी होते. एक सांगू का? अपवाद नियमाची हानी नाही करत, नियमाला बळकटी आणतो. उदाहरण देतो तुम्हाला. त्या भौतिक शास्त्राचे काही नियम आहेत. भौतिक शास्त्राचे फिजिक्स त्याचे काही नियम आहेत. ऊर्जेच्या बाबतीत नियम आहे. ऊर्जा अक्षयतेचा. या जगतातली ऊर्जा काय आहे? अक्षय आहे. त्याचं ते हे सांगितलेलं आहे, त्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश केल्या जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड. ती निर्माण केल्या जात नाही, तिचा नाश केल्या जात नाही. हिज कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनादर फॉर्म. ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याने सांगितलं ऊर्जा अक्षय आहे. आमच्या ज्ञानोबाराने अर्ध्या ओळीत सांगितलं उपजे आणि नासे ते मायावसे दिसे एरवी तत्वता वस्तू असे अविनाशीचे. हे भौतिक शास्त्राचा ऊर्जेच्या बाबतीत नियम आहे. तसा भौतिक शास्त्राचा एक नियम आहे धातूच्या बाबतीत. धातूच्या ठिकाणी घनत्व असते. धातू मात्र घनत्व
हा भौतिक शास्त्राचा नियम आहे. कोणताही धातू घ्या त्याच्या ठिकाणी घनत्व आहे. माझ्यासमोर लोखंडाचा रॉड आहे, लोखंड धातू आहे, घन रूपात उपलब्ध आहे. माता भगिनीच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे, सोनं धातू आहे, घन रूपात उपलब्ध आहे. पायात जोडवे आहेत, चांदीचे आहेत, चांदी धातू आहे, घन रूपात उपलब्ध आहे. धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा नियम आहे. पण त्याला अपवाद एक धातू आहे. कोणता? त्याचं नाव आहे पारा. धातू मात्र घनतेला पारा नावाचा धातू अपवाद आहे. का? सगळे धातू घनरूपात आहेत, पण पारा नेहमी द्रव अवस्थेत आहे. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. तसं देह मात्र अपवित्र्याला नामधारक साधूचा देह अपवाद आहे. विठ्ठल महाराज अपवाद नियमाची हानी करतो का नाही? अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. उदाहरण देतो तुम्हाला. अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. ऐका, दुसरीकडे जाऊच नका. याच अभंगात या तुकोबार म्हणतात, पवित्र तो देह. काय म्हणतात तुकोबार आहे? पवित्र तो देह. पवित्र तो देह. हे देह पवित्र आहेत. मग हा देह कसा आहे? सहजच ठरलं. एका म्हणता भले तुझ्या सहजची निंदिले. तो देह पवित्र म्हणजे हा देह अपवित्र आहे. हा नियम झाला. विठ्ठल साधू पुरुषांचा देह पवित्र आहे. महाराज पटला मला. पुन्हा तुम्ही पुढे सांगितलं वाणी पुण्यवंत. देह पवित्र म्हणल्यावर तोंड त्याच्यातच आलं का? तोंड बाजूला आहे. एक पेताड चौकात उभं राहिलं, इकडलं पिलं होतं, तिकडल्याने त्याला शिव्या चालू होत्या. त्या शिव्या अशा अस्सल देत होत्या. ते काय मला इथं द्यायला जमतील का? मला तेवढ्या पाठही नाहीत. आणि अशा शिव्या चालू होत्या महाराज, अशा शिव्या चालू होत्या. त्याचे कार्यकर्ते आले, असा पकडला आणि असा हाणला. साधा नाही, हाजरा मार. असा हाणला, असा हाणला. मारल्यानंतर ते म्हणे, का रे का मारता मला? मारण्याचं म्हणे मूर्खा, तीनपाट. काय लायकी रे तुझी? साहेबाला शिव्या देतो? काय तुझी योग्यता? ते सगळे बोलू लागले. म्हणे कोणी दिले रे शिव्या? कोणी दिले? ते अरे सगळं गाव ऐकत होतो, तू शिव्या देत होता. ते म्हणे मी शिव्यात दिल्या नाही. अरे म्हणे सगळ्यांनी पाहिलं तू शिव्या देत होता. ते मी शिव्यात दिल्या नाही. मग त्याला विचारलं शिव्या कोणी दिल्या? शिव्या कोणी दिल्या? त्याने सांगितलं शिव्या मी दिल्या नाही. काय केलं त्यानं? आपलं बोट तोंडाकडे नेलं. मग तो आतापर्यंत पाठीवर हाणत होते. विठ्ठल मग त्याने तोंड झोडपणं चालू केलं. मारणं नाही मेलं, झोडपणं चालू केलं. मला सांगायचं काय, देहातच तोंड येते. मग देह पवित्र म्हणल्यावर वाणी पवित्र झालीच की. वेगळा विचार का सांगितला? देहात वाणी म्हणजे आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते तुमचं आमचं आहे. साठवलं, आठवलं, पाठवलं नाही तर कटवलं. हे तुमचं आमचं आहे. साधूचे शब्द तसे नाहीत देवा. का तुकोबर म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत? देहात वाणी येत नाही का? त्याचं खरं उत्तर देतो, देहात वाणी येतच नाही. त्याचं खरं उत्तर देतो, देहात वाणी येतच नाही. भेटला वेळ भावार्थानंतर आणि तुम्ही जागे असले तर सांगतो. विठ्ठल रात्रीचं चिंतन सांगण्याचा विषय नाही. भेटला वेळ तर सांगतो. वाणी देहात येत नाही. तुकोबारला पवित्र तो देह या शब्दात वेगळा विचार मांडायचा आहे. आणि वाणी पुण्यवंत या शब्दात तुकोबारला वेगळा विचार मांडायचा आहे. ते भेटला वेळ तर भावार्थानंतर सांगू. तूर्त सरळ भाव पाहतो. काहीचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. काहीचा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. काहीचा देहही अपवित्र आहे आणि वाणी सुद्धा अपवित्र आहे. काहीचा देहही पवित्र, वाणी पवित्र. चार प्रकार केले. सरळ सरळ काहीचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. कोण? मुखा लागोनी वाळावी गायची सगळी. ज्ञानोबा म्हणतात या गायत्री स्वमुखे बक्षितसे मळ. गायचा देह पवित्र आहे पण गायचं मुख, त्याला कथा आहे, कथा सांगत नाही. 2 वेळा गायीला, एकदा सीता मातेनं शाप दिला, 2 वेळा गोमातेनं खोटी साक्ष दिली, दोन्ही वेळा वाणीला शाप भेटला. पण शेपटीची पूजा आहे ना, गायत्री, ती गायत्री म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वी धारण करणारी. 7 तत्वांनी पृथ्वी धारण केली. विशेषतः आहे. कोण कोण धारण केली? गोभीर वेदैश्य विप्रैश्य सतीबी सत्यवादीबी अलुब्धैर दान वीरश्य सप्तैते धार्यते मयी. या 7 जणांना पहिली तर गाय आहे. गाय जगली तर पृथ्वी जगेल. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचं काय, माझा विषय चालला काहीचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. अशीच एक कथा महाभारतात आहे.
राजस यज्ञ चालू आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिलेली आहे. प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहे. एक दिवस देवाला वाटलं आपण दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का नाही म्हणून सगळं देव पाहायला निघले. कोशागृह पाहिलं, विपुल दिसलं, जलाशय पाहिलं. सगळं पाहता 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 देव ऋत्विजाकडे ब्राह्मणाकडे आले. भूदेवा यज्ञ कसा म्हणे. काय सांगायचं देवा, असा यज्ञच पाहिला नाही. अहो यज्ञाचा भोक्ता, यज्ञाचा प्रत्यक्ष देवता आपण या यज्ञात राबतात, काय या यज्ञात कमी आहे. ते देवाची स्तुती करू लागले. देवाने सांगितलं सगळं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित आहे. आणि ते पुन्हा देवाने विचारलं का हो भूदेवा, तुमची 10 दिवस झाले यज्ञ, तुमच्या तब्येती अशा वाढायला पाहिजेत, अशा कृश का होत चालल्या. जेवण वगैरे चांगलं होत नाही का, स्वयंपाक चांगला होत नाही म्हणे. देवा काय सांगायचं, स्वयंपाक तर असा होतो किती खाऊन किती नाही वाटते. त्या आचार्याच्या हाताला एवढी चव आहे, त्याचे का बोट तोडून खावे का काय असं वाटते, इतका स्वयंपाक चांगला होते. मग देव म्हणे मग तुम्ही जेवण वगैरे चांगलं जात नाही का म्हणे. सगळं चांगलं आहे देवा, पण म्हणे पण काय. पंक्ती बसल्या का सुपरवायझर 1.25 मनाचा गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीतून फिरतो. म्हणजे म्हणे देवा पंक्तीतून तो भीमदादा सुपरवायझर पंक्तीतून फिरतो. फिरते वेळेस म्हणतो लक्षात ठेवा, लोणकडे तुपात तळलेली जिलेबी आहे, बासमतीचा भात आहे, गुलाबजाम खवा उस्मानाबादून आणलेला आहे, बासुंदी मंगळवेढ्याची आणलेली आहे. असे पकवान नाहीत, लक्षात ठेवा, महागाचे आहेत. आणि पात्रावर का राहिलं ना, गदा पहिली का गदा. देवा अन्न सगळं चांगलं आहे रे, पण त्या गध्याच्या धाकानच खाल्लेलं अंगी लागत नाही. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देवानं पार 10:05 आपला मोर्चा तिकडे नेला. बरोबर आहे का. 10 का 10:15 बर 10:15 वाजता मोर्चा बराबर तिकडे गेला. देवाने बेल वाजवली. यानं खाऊन नुकताच झोपलेला. बेल वाजल्याबरोबर ते जागा झाला, बाहेर आला. म्हणे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी घेतले. फोन नव्हता का, रेंज नव्हती का, फोन इथपर्यंत कशासाठी आले. म्हणे भीमा अरे यज्ञ म्हणे. देवा काय सांगायचं, असा यज्ञ संपूच वाटत नाही, असा सप्ताह संपूच वाटत नाही. जेवढं उरते तेवढा एकटाच पट्ट्या फस्त करतो म्हणे. अरे पण भीमा यज्ञ सांग व्हायला आणखीन एक महाराज येण्याचे बाकी आहे, ते कृषी येण्याचे बाकी आहे, आणि ते आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, कशी तारीख देत नाही ते मी पाहतो. देव म्हणे भीमा बुवाची तारीख अशी, तो बोलायला असा आडदांड, तो बुवा मानी, पुन्हा गोंधळ. मग एक करू, उद्या सकाळी आपण दोघे त्याला आणायला जाऊ. हे जमते. सकाळ झाली, पंच उषकाल झाला. महाराज रथ जुंपण्यात आला. दोघे रथात बसले. मजल दर मजल करत रथ गंधमादन ऋषीच्या आश्रमात आला. गंधमादन ऋषीला देव येणार याचे संकेत जाणवत होते. याने करता 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 झालं लक्षात आलं. गंधमादन ऋषी बाहेर आले. संकेत चिन्ह उमटती अंगी शकुनाजोगी उत्तम, देव येणार हे लक्षात आलं. गंधमादन ऋषी बाहेर आले. पूज्य डोंगरे महाराज फार गुड बोलायचे बरं का. देव आपल्याला दर्शन देतो याचे काही संकेत आहेत म्हणे. देव दर्शन देतो याचा पहिला संकेत ते सांगायचे, आपल्याजवळ कोणतीही सुंदर आपलं काय सुगंधाची सामुग्री आपल्याजवळ नाही. एकही सामुग्री आपल्याजवळ नाही. आणि आपल्याला उगीच सुगंध येऊ लागला तर समजायचं देव आपल्या जवळ आला. ते म्हणायचे. ते आणखीन दुसरं सांगायचे, देव आपल्याला दर्शन देण्याचा दुसरा संकेत आहे, कोणतीही भौतिक वस्तू जी मिळाल्यानंतर आम्हाला हृदयाला आनंद होतो अशी एकही भौतिक वस्तू आमच्या जवळ नाही. आणि उगीच आमच्या हृदयात आनंदाचे उमाळे येऊ लागले, समजायचं देव आमच्या जवळ आला. विठ्ठल असे काही ते संकेत सांगायचेत महाराज, असे ते संकेत सांगायचेत. माझा विषय चालला. त्या ऋषींना ते जाणवलं. तेवढ्यात रथ दारात आला. देव रथाच्या खाली उतरले. तर देवाच्या चरणावर गंधमादन ऋषींनी नमस्कार करावा, तेवढ्यात देवानेच उलट केलं. देवाने तातडीनं गंधमादन ऋषीच्या चरणावर दंडवत केलं. देव दंडवत करतात. अहो म्हणे देवा असं कुठं उलटी गंगा वाहत असते का, तुम्ही हे काय करता. गंधमादन ऋषी देवाला म्हणू लागले. देव नमस्कार करतात आणि भीम रथातून पाहतो देव कोणाला नमस्कार इतक्या घाईघाईनं जाऊन करतात. भीमाने पाहिलं आणि भीमाने रथ सोडला. भीम तिथं आला.
भीम त्यांच्याकडे पाहतच होता. देव कोणाला नमस्कार करतात हे भीम पाहत होता. कारण गंधमादन ऋषीचं शरीर होतं सोन्याचं आणि तोंड होतं डुकराचं. गंधमादन ऋषीचं शरीर काय होतं? सोन्याचं होतं आणि तोंड कशाचं होतं? डुकराचं होतं. गंधमादन ऋषीला देवाने नमस्कार केला. हे कोण विचित्र पुतळा? देव कोणाला नमस्कार करतात? भीमानं विचारलं, देवा हे कोण आहेत? म्हणे भीमा पहिले नमस्कार कर. भीम म्हणे आपल्याला कळल्याशिवाय आपण कोणालाही नमस्कार करत नाही. आपल्याला कोणाच्याही पाया पडायचं नाही. पहिले सांग हे कोण आहेत? कोण आहे? म्हणे भीमा अरे पहिले हेच ते ऋषी आहेत. हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. कर नमस्कार. भीम म्हणे देवा नमस्कार करतो पण हे ऋषीची अशी कशी रे अवस्था? याचं शरीर सोन्याचं तोंड डुकराचं, असं कसं काय झालं ऋषीचं? भीमा आरामानं, असं जास्त बोलू नये, उपरोधानं बोलू नये, कोणाला लागेल असं बोलू नये. आणि हे बोलता बोलता तो संवाद पुढंच असणाऱ्या गंधमादन ऋषीच्या कानावर गेला. काय म्हणतात? तो कोण आहे ते? धर्माचा अनुज आहे. काय म्हणतो? पण हे तुमची अवस्था अशी का झाली असं विचारतो. ऋषीवर माफ करा असं बोलू नाही, पण मला एक जिज्ञासा निर्माण झाली. तुमची अवस्था ऋषीची अशी कशी झाली? तुमचं शरीर सोन्याचं आणि तोंड डुकराचं असं कसं? ऋषीनं सांगितलं बाबा तुझं नाव काय? म्हणे माझं नाव भीम आहे. भीम आहे. मग खरं सांगू का भीमा? तू विचारू नाही मी सांगू नाही. नाही म्हणलं का माणसाची जिज्ञासा अधिक वाढते. म्हणे ऋषीवर तेवढं सांगाच बुवा, तुमचं शरीर सोन्याचं आणि तोंड डुकराचं असं कसं? म्हणे भीमा तू जरा जास्तच जिज्ञासक दिसतोस म्हणून सांगतो. भीमा ऐक बाबा, पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो, एवढा दानशूर होतो, एका लाख लाख लोकांची पंगत बसवायचो. किती? एका पंक्तीला 1,00,000 लोक. आज केलेलं पक्वान उद्या कधीच केलं नाही. श्री बालाजीचा बेत काय सांगायचं? आणि ते पंगत बसली का पाठीमागं हात बांधून त्या पंक्तीतून फिरायचो आणि फिरते वेळेस म्हणायचो, पाहिलं होतं का तुम्ही? असं भेटलं होतं तुम्हाला? असं आहे आपल्यासारखं कोणी जाता? खा आपल्या जीवावर, खा हादाडा आपल्या जीवावर. भीमा दान धर्म केला त्याचा परिणाम माझं शरीर सोन्याचं झालं. आणि भीमा असं लोकाला उपरोधानं टाकून बोललो त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमानं ऋषीकडं पाहणंच बंद केलं. भीमाने आपले दोन्ही डोळे लावले आणि भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला. आणि मग भीम म्हणतो, देवा कान टोचायचेच होते तर घरीच इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं, भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विठ्ठल. आलं लक्षात तुमच्या? भीमाला लक्षात आलं देवानी इथपर्यंत येण्याचे कष्ट आपल्यासाठी का घेतले. म्हणे भीमा उद्यापासून पंक्तीत फिरशील का? म्हणे गदा खाली ठेवून हात जोडून. आलं का लक्षात? हे मला लक्षात आलं देवा, हे कशासाठी तू इथपर्यंत आणलं हे लक्षात आलं. माझा विषय एवढाच चालला. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे आणि मूग डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. सोनं किती पवित्र आहे? त्या न्यायात करज आणि अकरज असे तेजाचे 2 प्रकार सांगितले. खनिजातून निघणारं तेज खनिज सोनं आहे. सोनं किती पवित्र आहे, त्याच्या ठिकाणी अपवित्रता येतच नाही देवा. म्हणून असं म्हणतात सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. म्हणजे एखाद्या वेळेस अंगठी भांड्यात पडली मी पदरचं आपण मी काही बाहेरचं सांगत आहे का? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तरी घ्यायला काही हरकत नाही. आणखी युक्तिवादानं सांगतो ऐका ना. माता भगिनीला विचारतो, त्या प्रेताच्या अंगावरचं मड्याच्या अंगावरचं काहीच उपयोगाचं नाही, सगळं अपवित्र आहे म्हणे. प्रेताचं काय आहे? सगळं अपवित्र आहे. प्रेताचे वस्त्र चालत नाही, प्रेताच्या अन्य वस्तू वापरलेल्या ते काही चालत नाही. त्या प्रेताच्या अंगावरचे दागिने, मी बहिरा आहे उत्तर जोरात येऊ द्या. प्रेताच्या अंगावरचे दागिने, अहो देवा एखादा दागिना चुकून जर एखादा दागिना चालला तर त्या रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. त्या दागिन्याला जोपर्यंत काढण्यात येत नाही तोपर्यंत त्या दागिन्याचं नाव घेऊन रडतात म्हणू का गवरतात म्हणू? ते तोपर्यंत रडतात. याचा अर्थ असा आहे प्रेताचं काही सगळं अपवित्र आहे पण सोनं अपवित्र
नाही, म्हणून गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि मुख डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. देह अपवित्र पण देह पवित्र पण मुख अपवित्र. दुसरा वर्ग देह अपवित्र पण वाणी पुण्यवान. सरळ निर्देश करतो. घड्याळ पुढे गेलं. वेश्या गणिका देह अपवित्र आहे पण राघवा 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 देवाचं चिंतन चालू आहे, मुख पवित्र आहे. दुसरी कथा पहा, शरभंग ऋषीची कथा आहे रामायणातली. शरभंग ऋषी रामप्रभू आश्रमात आले. अतिशय मंगलमय वातावरण, मधुर फळ समोर ठेवले. लक्ष्मणाने फळ उचललं, खातो. जरा सडका कुचका वास, कुजट वास आला. नाही देवाला लक्ष्मणजी विचारतात, एवढा मंगलमय वातावरण आणि एवढ्या मंगलमय वातावरणात असा सडका वास कशाचा येतो? तेवढ्यात ते आपल्या शरभंग ऋषीने हात जोडले सांगले, प्रभू तुम्ही येणार हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळं मी माझं प्रारब्धवशात खराब झालेलं शरीर पाठीखाली काढून झाकून ठेवलं. तुमच्या समोर असणारा हा देह माझा खरा नाही, हा योग सामर्थ्याने मी देह धारण केला आणि त्याचा वास सुटला. मला सांगायचं काय, गंधमादन ऋषीचं शरीर त्याचा विचार करायचा झाला तर प्रारब्धानं त्याची दुर्गंधी सुटत असेल, ते अपवित्र पण मुखानं वेदाच्या रुचा बाहेर पडतात आणि रामप्रभूची स्तुती होते, मुख पवित्र. असा एक वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे देहही अपवित्र आणि वाणी सुद्धा अपवित्र. कोण येते याच्यात? आपण कसे, आपला देह कसा आहे? आपला देह कसा आहे? आलं नाही लक्षात तुमच्या? आपला देह कसा आहे? अपवित्र आहे. पटून दिलं मी तुम्हाला. आपला देह अपवित्र आहे ना, आपली वाणी उघडत नाही तोपर्यंत बरं आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो तरी पेटलं ना, विठ्ठल काही नुसते बोलू बोलू पक्षाचा धिंगाणा केला हो. विठ्ठल बोलले नसते तर काहीच गोंधळ व्हायचे का? असे काही काही बोलण्यानं धिंगाणे झाले. आलं का लक्षात? म्हणून आपला देहही अपवित्र, आपली वाणी सुद्धा अपवित्र. आता मी काही जास्त विस्तार करत नाही. देहही अपवित्र सांगू का तुम्हाला? कथा सांगतो जी. असंच आम्ही ह्या गावचं त्या गावाला फिरत असतो, बोंबलत. असंच प्रवास होता, एसटीचा प्रवास. एसटीत बसलो, गाडी होती, हात दाखवा गाडी थांबवा. मी बसलो, एक आगडबम मावशी गाडीला आडवी झाली, हात दाखवला. हात दाखवल्याबरोबर ड्रायव्हर होता ते बिचाऱ्याला खऱ्या अर्थानं गाडी ब्रेक करता करता त्यानं जागा पाहिली, गाडी थोडी समोर गेली. बिचाऱ्याला तेवढं चालावं लागत होतं. थोडी पुढं ती गाडी आल्यामुळं तिला राग आला, ड्रायव्हरला शिव्या चालू केल्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ड्रायव्हरला शिव्या चालू झाल्या महाराज. शिव्या देत देत देतच बिचारी येत होती, मंत्रच चालू होते मुखातून. आत कशी तरी चढली आणि चढल्यानंतर ड्रायव्हरला शिव्या चालू होत्या. सगळेजण गप्प होते, सगळेजण त्याच्याकडे पाहत होते. ड्रायव्हरनं गाडी थांबवली तरी ही बिचारी काय शिव्या देते. आता तिची वाणीच तशी होती, त्याला काय करायचं. तेवढ्यात ती गाडीत आली, जागा शोधत होती. इकडं पहा, तिकडं पहा, तिकडं पहा. नेमकी माझ्या शेजारी एक जागा शिल्लक होती. तिनं माझ्या सीटकडे पाहिलं. मला लक्षात आलं आज संक्रांत आपल्यावरच आहे. ती जागा पाहून माझ्या दिशेनं येऊ लागली. मला लक्षात आलं, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरीचा मंगळ योग होतो. ती माझ्या सीटच्या जवळ आली. आल्यावर मी पाहिलं आधी त्या ड्रायव्हरला शिव्या दिल्यात, आपल्याला शिव्या खायच्या नाही म्हणून मी थोडं जागा मी तुका करी रीता ठावत त्याशी बैसावं यावं. मी थोडं बाजूला झालो, बिचारीला जागा दिली. म्हणलं मावशी बसा. परत महाराज तिला जागा दिली, बसा म्हणलं बसा. थोडं बाजूला झालो. मी पाहिलं ती होती डबल जागा होती, शिंगण. जागा दिली. काही वाईट केलं का महाराज? ती माझ्याकडे पाहिली, मला म्हणे मुडद्या तुला आत्ता दिसलो वय. तिनं मला शिवी दिली हो. मुडद्या, डायरेक्ट मुडद्या म्हणल्यावर मी जरा गप्प बसलो. अशा वेळी तत्वज्ञान जागं पाहिजे. त्यावेळेस माझं तत्वज्ञान जागं होतं. मी बिचारी म्हणली तरी काय, मुडदा तर म्हणली ना. देह म्हणजे तरी काय, चालता बोलता मुडदाच आहे की हो. असं मी समजलो आणि मी शांत बसलो. पण माझ्यासोबत आमचा एक विद्यार्थी होता, त्याला काय राहुल्या गेलं नाही. त्याला वाटलं महाराजांनी चांगली जागा दिली आणि या बाईनं महाराजांना शिवी दिली. त्याने ओ बाई, अहो महाराजांनी तुम्हाला चांगली जागा दिली आणि तुम्ही महाराजांना शिवी दिली. आता तिनं गप्प राहायला पाहिजे होतं. दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का?
माझा बाप काढला महाराज, काही संबंध नव्हता. तिनं माझा बाप काढला आणि मी पुन्हा विचार केला, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? ती काय वेगळं बोलली, काय चुकीचं बोलली, असत्य असेल पण कटू आहे, पण असत्य थोडी आहे. मी शांत बसलो, मी ऐकत राहिलो. बिचारी बोलली काय म्हणलं, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. मी स्तब्ध स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ अवस्था धारण केली. तुला स्थितप्रज्ञ कसा राहत असेल, कसा बोलत असेल, कसं सहन करत असेल विठ्ठल. मी शांत बसलो. तेवढ्यात जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला होता त्याला काय राहुल्या गेलं नाही. तो वैतागला आणि ते त्या बाईला म्हणे, ए बाई, काही बोलण्याची अक्कल गिक्कल आहे का? हा, काही डोकं आहे तुला? केधवा कैसे राहटावे, कवनासी काय बोलावे, काही कळते तुला? हा, महाराजांनी जागा दिली, त्यांना काय मुडद्या म्हणते काय, त्यांचा बाप काढते काय? हा, तुला माहित आहेत ते कोण आहेत? कोण आहेत? अगं म्हणे ते आळंदीचे महाराज आहेत, आळंदीचे महाराज. आता तिनं गप्प राहायला पाहिजे होतं. ते असल महाराज मला काय चुलीत घालायचं आहे का विठ्ठल? बस झालं. मला वाटते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत कळली तुम्हाला. देहही अपवित्र, वाणी सुद्धा अपवित्र, असा एक वर्ग आहे. बस झालं एवढंच. देहही त्याचा अपवित्र, वाणी अपवित्र, असा एक वर्ग. त्याच्या पुढचा एक वर्ग आहे, त्याचा देहही पवित्र, वाणी सुद्धा पवित्र आहे. कोण महाराज? पवित्र सोवळे, पवित्र सोवळे, पवित्र सोवळे, पवित्र सोवळे, पवित्र सोवळे, त्यांची वाणी पुण्यवान आहे महाराज. निर्देश केलाय. चोखोबाराच्या आस्ती आणण्यासाठी आमचे नामदेव महाराज गेले. चोखोबाराच्या आस्ती आणल्या. कुठे ठेवल्या आस्ती? पवित्रात पवित्र परमात्मा त्या आस्ती आपल्या पितांबरात घेतो. पितांबरात घेतो. आस्ती बाहेर ठेवायची असतात, देव आपल्या पितांबरात घेतो. का? मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, जे जे हरिरंगी रंगले, काही न वजे वाया गेले. म्हणून त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान, त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणून काय करतात? देह पवित्र होण्यासाठी संत वाङ्मयात काही उपाय आहेत. पहिला उपाय, कधी देह पवित्र होतो? पवित्र भावया घालीन लोळणी. देवाला साधूला लोटांगण घातलं, देह पवित्र होतो. ऐका, देह पवित्र होण्यासाठी संत वाङ्मयात दुसरा उपाय सांगितला. पवित्र होईन चरित्र उच्चारे. चरित्राचा उच्चार केल्यानंतर देह पवित्र होतो. अरे बाटा गिरते मुख्या
कीर्ती मुखानं बघायली. म्हणजे परमात्म्याचं भजन केलं, परमात्म्याचा हरिपाठ, हरीचा पाठ घेतला, तर त्यांनी सुद्धा देह पवित्र होतो. तुकोबारला विचारलं कोणत्या साधनाने त्यांचा देह पवित्र? ही सगळी साधन आहेत, हे सगळ्याच साधनाने साधूचा देह पवित्र आहे. पण जो वदे अच्युत, आम्ही नाही करत अच्युताचं चिंतन, आम्ही देवाचं नाही चिंतन करत, आम्ही करतो, अंडरलाईन करा, सर्व काळ. सर्व काळ आम्ही देवाचं चिंतन करत नाही. साधू जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिने अवस्थित चिंतन चाललं. कसं काय शक्य आहे तिने अवस्थित चिंतन चालणं? स्पष्ट व्यवहारवती असणारी जागर अवस्था तिथं ठीक आहे, स्वप्नावस्थेत चिंतन कसं काय, सुषुप्ती अवस्थेत चिंतन कसं काय? हा विचार आहे. घड्याळ संपलेला आहे, तिकडं काही जात नाही. अभंगातलं अर्धच चरण सोडतो आणि 4.5 चरण सोडतो. आलं का लक्षात? 4.5 चरण सोडतो, कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि 2 तास महाराज अलीकडल्या प्रथेनुसार, पद्धतीनुसार 2 तास अभंग सोडून महाराज बोलला, तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. मग मी दोन्हीकडे बसण्याचा प्रयत्न करतो. विठोबा स्वरूपानं अपवित्र आहे, अशुद्ध. ते काय सांग, अविद्यावशक स्तुन्या तद्वैचित्र्यादनेकदा सा कारणम शरीरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान. पण तो अविद्या रूप आहे म्हणून अपवित्र आहे. सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे. बुद्धी, कर्मेंद्रिय, प्राण, पंचकर, मनसाधी या शरीर सप्तदशी सूक्ष्मतः लिंगम उच्यते. तो 17 तत्वाचा अशुद्ध काम संपर्कात, विकाराच्या संपर्कात आला आणि अपवित्र झाला. आणि स्थूल देह पहिले सांगितले 6 कारण त्यांनी अपवित्र आहे. साधूचे 3 देह अपवित्र आहेत. का? त्याचं कारण सांगतो. काय तर साधूनी वाणीत धारण केलेलं नाम म्हणजे वाणी पवित्र. का वाणी पवित्र? त्याचं कारण आहे. देह पवित्र म्हणण्यात तुकोबारला सांगायचं आहे, साधूचा हा स्थूल देह पवित्र आहे. वाणी स्थूल देहात येत नाही, हे वाणी नाही, हे तिचं गोलक आहे. आपापल्या गोलकात ते इंद्रिय राहते. सूक्ष्म्यात कार्यानुमेयम तत्, ते सूक्ष्म आहे आणि कार्याहून त्याचा अनुमान होते, ते सूक्ष्म आहेत. आपापल्या गोलकात ते इंद्रिय राहते. मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वाणी येते कशात? वाणी तिच्या गोलकात असलं तरी वाणी कर्मेंद्रिय. वाणी काय? कर्मेंद्रिय आहेत. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञान करून देणारी इंद्रिय 5 आहेत. कर्म करणारी इंद्रिय 5 आहेत. कोणकोणते आहेत आपल्याला माहित आहे, शाळेत माहित आहे ना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कोणते आहेत ज्ञानेंद्रिय? ऐकून ठेवा फक्त. श्रोतत्व, गक्षी, रसन, घ्राणाख्य, मुपजायते हे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि कर्मेंद्रिय सांगू का? वाक, पाणी, पाद, पायुपस्थाभिधानानी जज्ञिरे. वाक, पाणी, पाद, पायू, पाणी, उपस्थ हे कर्मेंद्रिय आहेत. आणि पंचप्राण आहेत. हे पंचप्राण. पुन्हा मन आणि बुद्धी अशा 17 तत्वाचा मिळून आपलं सूक्ष्म देह होतो. वाणी कर्मेंद्रिय आणि सगळ्या इंद्रियाचा समाहार हा नेहमी सूक्ष्म देहात होतो. म्हणजेच वाणी हे सूक्ष्म देहाचं उपलक्षण आहे. तुकोबारला ते सांगायचं. पवित्र तो देह म्हणजे साधूचा स्थूल देह पवित्र, वाणी पुण्यवंत या शब्दात तुकोबारला सांगायचं साधूचा सूक्ष्म देह पवित्र आहे. वाणी म्हणजे काय? त्याचा सूक्ष्म, वाणी सूक्ष्म देहात येते ना, म्हणून वाणी पवित्र म्हणजे साधूचा सूक्ष्म देह पवित्र. एक सांगू का? साधूचे 3 देह पवित्र. का? त्याचं उत्तर देतो. वाणी म्हणजे सूक्ष्म देह आपल्या मध्ये आहे, म्हणजे काय? त्याच्या आत कारण, त्याच्या वर सूक्ष्म आणि त्याच्या वर स्थूल, अशी संगती आपल्याला लावायला जमते. ऐका, सोपं सांगतो तुम्हाला. माता भगिनी स्वयंपाक करतात आणि स्वयंपाक करतो, संध्याकाळची वेळ, लाईट गेली, एकच दिवा आपल्या घरात आहे. मग ती माऊली तो दिवा कुठं ठेवते? ती दिवा खऱ्या अर्थानं बाहेर कोणी बैठकीत गोष्टी करत आहेत आणि तिला स्वयंपाकाला उजेड पाहिजे, मग ती माऊली तो दिवा उचलते आणि दहिलीवर ठेवते, म्हणजेच आपल्या उंबरठ्यावर ठेवते. उंबरठ्यावर तिनं दिवा ठेवला का तिला आतही स्वयंपाकाला उजेड भेटते, बाहेर बैठकीत जे गोष्टी करतात त्यांनाही उजेड होते. त्याला दहिली दीपी न्याय म्हणतात. त्याचप्रमाणे उंबऱ्यावर ठेवलेला दिवा दोन्हीकडे प्रकाश देतो. तसं वाणीत धारण केलेलं म्हणजे सूक्ष्म देहाच्या ठिकाणी धारण केलेलं नाम त्या साधू पुरुषाच्या 2 देहाला 3 देहाला पवित्र करतो. जिथं ठेवला
तिथे प्रकाश देतोच, म्हणजे सूक्ष्म देहाला पवित्र करतो, कारण देहाला पवित्र करतो, कारण ज्ञानाचा आपला अज्ञानाचा नाश करून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याला पवित्र करतो, आणि खऱ्या अर्थानं स्थूल देहाला सुद्धा ते नामचिंतन पवित्र करते. म्हणून साधूचे तिन्ही देह पवित्र आहे. पवित्र तो देह तो आणि पुण्यवंत का तो सदा सर्व काळ देवाचं चिंतन करतो, म्हणजे ते करतो चिंतन, त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान, त्यांचा आम्हाला काय उपयोग एक सांगू का? साधकाच्या दृष्टीने त्या साधूचा देह चिंतामणी आहे. चिंतामणी सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. अरे बाबा, पवित्र होण्यासाठी काशीला जाता का? नका जाऊ काशीला, अशा महात्म्याकडे या. मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, येती तयापाशी अवघे जणे. तो महात्मा किती पवित्र आहे. आमचे गुरुवारी सांगायचे, प्रातस्वामी वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे, बुवा 2 तीर्थ, एक चित तीर्थ आणि एक भौमतीर्थ. भौमतीर्थाला सुद्धा पावन करण्याचं सामर्थ्य या साधू पुरुषात आहे. म्हणून तीर्थे कुर्वंती तीर्थनाचे प्रकार आहे. आणि असे कोणी दोषी तरले का? त्याला स्वतंत्र विचार करावा लागेल. वेळ संपला, तिकडे जात नाही. पण असे चिंतन कोणतंही करा, त्याचा उद्धार होते. सत्कथांकात मला प्रत्येकाला कथा सापडली, आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. किती पाप असू द्या, साधूचं चिंतन केलं का तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. त्यांच्या चिंतनाने काय होते तर पाप जळून जाते. नाही बाबा, पवित्रात पवित्र असणारा परमात्मा आपल्या ठिकाणी असणाऱ्या पावित्र्याची संगती त्या साधूच्या संबंधानं लागतो. देव म्हणतो तुम्ही मला पवित्र समजताना मी पवित्र आहे ना, हे माझं पावित्र्य नाही बाबा. देवाच्या मुखातले शब्द आहे, माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताची निजान, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. अरे भक्त चरण रेणू वंदिता, मज केवढी आली पवित्रता, माझी पायवनी वाहे माथा, जाण तत्वता सदाशिव. मी माझ्या भक्ताच्या पायाची माती मला पवित्र होण्यासाठी कपाळावर लावतो. त्याच्यामुळे मी किती पवित्र झालो तुम्हाला काय सांगू. माझ्या पायापासून निघणारी माझी पायवनी गंगा पवित्र म्हणून भगवान शंकर आपल्या डोक्यावर घेतात. सामान्य पवित्र नाही. मला सांगायचं काय, म्हणून देव सुद्धा या साधू पुरुषाच्या रजकणाची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माती, आणि त्याच्या प्राप्तीसाठी धावत चालती मागे मागे पाठोपाठी त्या साधूच्या देव चालतात. ही विशेषता आहे. हा विचार थोडा कैमुती करण्या सांगतो, थांबतो. भजन करा विठ्ठल. आमचे तुकोबार कोणत्या तरी डोंगरावर साधनेला जायचे. आवली जिजाबाई भाकरी घेऊन निघायची. एक दिवस भाकरी घेऊन जाता जाता पायात काटा भरला, डोक्यावरची भाकरीची पाटी खाली पडली, भाकरी अस्ताव्यस्त पडल्या. पाण्याचं गाडगं फुटलं, मातीचं ते होतं, फुटून गेलं, पाणी सांडलं, आणि मुखातून शिव्याची लाखोली चालू झाली. कोणाला? मी बहिरा आहे, उत्तर जोरात येऊ द्या. कोणाला? देवाला. अरे अरे विठ्या, मुळ मायेच्या करड आमच्या संसाराचं इस्कूट केलं. आता इतक्या सौम्य नव्हत्या, मला इथून मर्यादा येतात द्यायला. अशा शिव्या चालू दिल्या. अशा शिव्या चालू केल्या. कोण? जिजाबाईनं. ऐका ना देव, ऐका ना. जिजाबाईनं शिव्या चालू केल्या, आणि याने गुराखी बाळाचं रूप धारण केलं, आणि जिजाबाईच्या समोर झाला. गुराखी बाळाचं रूप धारण केलं. विचारला, अहो माई, कोणाला शिव्या देत्या? मला मोठा प्रश्न पडतो महाराज, नंदू महाराज. खरं सांगायचं झालं तर आम्ही मंत्रजप करतो तर आणखीन स्वप्नातही नाही आला. मंत्रजप करतो तर आणखीन स्वप्नातही नाही. गवळणी त्या जिजाबाई शिव्या द्यायच्या तर त्यांच्या समोर यायचा आणि उभा राहायचा. गवळणी शिव्या द्यायचा तर हसायचा. हसतच शिव्या देतात त्या गवळणी शिव्या द्यायच्या आणि तो हसायचा. जिजाबाई शिव्या द्यायच्या आणि तिच्या समोर दत्त म्हणून उभा आहे, गुराखी बाळाचं रूप घेतलं आणि उभा आहे. मग मला असं वाटते आम्ही मंत्रजप करू नये, आमच्या स्वप्नात येत नाही, आणि त्या शिव्या देतात तरी त्यांच्या पुढं याला काय शिव्या आवडतात का काय? उद्यापासून मंत्र बंद करून शिव्या चालू करावं का काय, असा मी विचार केला. पण पुन्हा माझ्या लक्षात विचार आला, नाही बाबा, अंतःकरण शुद्ध ठेवा, मुखातून शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. आणि अंतःकरण विकारानं कलुषित झालेलं आहे, त्या मुखातून मंत्र येऊ द्या, त्याला ते मंत्र वाटत नाही, शिव्या वाटतात. विठ्ठल. जिजाबाई शिव्या देत होत्या आणि जिजाबाईच्या समोर, माई अहो कोणाला शिव्या देता? कोण म्हणे? ते पंढरपूरचं काळ, मालकाला वेड केलं, संसाराचं इस्कूट केलं. कोणाला म्हणतात? ते त्या काळ्यालाच म्हणतात, ते पंढरपूरचं काळ.
ऐका ना, तेवढ्यात देवाचं लक्ष जिजामातेच्या पायाकडे गेलं. माई, अहो तुमच्या पायात तर काटा भरला ना. हो ना बाबा, मालकाच्या भाकरी घेऊन निघलो, पहा ना केवढा काटा भरला. म्हणे माई, मी तुमचा काटा काढू? ते म्हणे तुला काटा काढाय जमतो? ते म्हणे मी काटेच काढायचे काम करतो. कंसाचा काटा मीच काढला, रावणाचा काटा मीच काढला, कोणाचा काटा कधी काढायचा आणि कोणाला कुठं शांत करायचंय मला चांगलं जमते. त्यानं सांगितलं, महाराज मोठमोठ्याचे काटे मी काढले, तुमचा काटा तो किती? मनातल्या मनात म्हणतो बरं, काय स्पष्ट नाही जमत म्हणायला. म्हणे माई, अहो मी गुराखीच आहे, मला काटा चांगला काढाय जमतो, काट्यानं काटा काढाय जमतो. मग काटा काढण्याची पद्धत असते. पायात काटा भरल्यानंतर ज्याने काटा काढायचा त्याने पुढं बसायचं, गुडघाभर पाय उभा करायचा. गुडघा उभा केल्यानंतर ज्याच्या पायात काटा भरला तो पाय आपल्या गुडघ्यावर, चित्र घ्या ना समोर, तो पाय आपल्या गुडघ्यावर टेकवायचा. त्या मुंगीच्या पायात आपल्याला काय इकडे वाळे म्हणतात का तोरड्या म्हणतात, ते पायात महिला घालतात ते पैंजण. पैंजण त्या घुंगरी, त्या मुंगीच्या पायाला आपल्याला पैंजण करायचं झालं, किती तोळे चांदी लागलो? किती तोळे लागल? ऐका ना, मुंगीच्या पायाला मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, आणि मुंगीच्या पायात घातलेलं घुंगरू ते पैंजण, त्याचा आवाज केवढा असेल? ते घुंगरू केवढं, त्याचा आवाज केवढा? घ्या ना, कल्पना करा ना तुम्ही, कल्पना विश्वास जा ना तुम्ही. त्या मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज किती असेल बाबा, किती असेल? एखाद्या गावाला ऐकू जाईल? नाही. पण खऱ्या अर्थानं मुंगीच्या पायातला आवाज तो सुद्धा त्याला ऐकू जातो. तो सुद्धा कोणाला ऐकू जातो? त्याला ऐकू जातो. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायातला त्या घुंगराचा आवाज जर त्याला ऐकू जाते, मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, घुंगरू केवढं, तर मी तुम्हाला विचारतो, जिजामातेच्या पायातला काटा याला दिसत नव्हता का? का थुंका लावला यानं? का थुंका लावला? तर त्याचं उत्तर असं आहे, देवा त्याला जिजामातेच्या पायातला काटा पाहायचाच नव्हता. मग जिजामाता इतक्या पवित्र आहेत. कोण आहेत जिजामाता? कोण आहेत? जिजामाता भक्ताच्या भक्त आहेत. तुकोबारे भक्त आहेत आणि जिजामाता त्यांची सेवा करतात. देवाला अपेक्षा होती जिजामातेच्या पायाच्या रजक्कनाची. देव जिजामातेच्या पायाजवळ गेले, थुंका लावला आणि केलं काय देवानं? जिजामातेच्या पायाची माती त्या थुंक्यात गोळा केली. देवाने तो हात कुठं टाकला हो? आपल्या तोंडात. आपल्या तोंडात टाकला. ऐका, यज्ञात त्याला मंत्र म्हणून अन्न समर्पण केलं तरी त्याशी करी वाकडे तोंड, तिकडं वाकडं तोंड करतो. आणि जिजामातेच्या पायाची माती भगवान परमात्मा आपल्या तोंडात टाकतो देवा. ऐका, तो म्हणतो मला माती खाण्याची सवय तशी जुनीच आहे. एकदा माती खाण्यासाठी माझ्या मायनं मला लहानपणी मारलं होतं. पण सांगू का, त्या गोकुळातल्या मातीपेक्षा सुद्धा जिजामातेच्या पायाची चव काही वेगळी आहे हो, वेगळी आहे. हा स्वाद त्या मातीला नव्हता. हे धन्य माती आहे. हे धन्य अशा प्रकारचे रजक्कन आहे. देवाने ते आपल्या तोंडात टाकले. पण तृप्तीचा ढेकर देव देईल तर नवल. देवाला असं वाटलं एवढ्यानं काय तृप्ती होणार आहे, आणखीन आपण जिजामातेच्या पायाची माती आपल्या तोंडात टाकावी. मग देवाने युक्ती काय केली? म्हणे सांगितलं, हे माई, अहो काटा फार खोल आहे, हात ते असा दिसत नाही, दाताच्या कैचीत धरून काढू का? म्हणून जगाचा मालक भगवान परमात्मा ज्याच्या पायाला इंद्रचंद्र लागतात, श्रुतीशास्त्र ज्याचं स्तवन करतात, महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात, तो परमात्मा जिजामातेच्या पायाला लागतो नाही. आपलं तोंड जिजामातेच्या पायाजवळ नेतो. कशासाठी नेतो? दोन गोष्टी साध्य केल्या. एक, जिजामातेच्या पायाची ते पवित्र माती आपल्या मुखात घेतली, आणि दुसरं गोष्ट साध्य केली, धन्य ही जिजामाता माझ्या भक्ताची, माझ्या तुकोबारची सेवा करते. देवाने दर्शन घेण्यासाठी आपलं मस्तक जिजामातेच्या पायाजवळ नेलं. अलगत काटा काढला. स्पर्श झाल्याबरोबर वेदना शांत झाल्या. अलगत काटा निघाला. आणि मग त्या जिजाबाईनं विचारलं, बाळा तुझं नाव काय रे? नाव काय? मी म्हणत होतो. तिनं विचारू नव्हतं, यानं खरं सांगू नव्हतं. तिनं विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणे, मला विठ्या म्हणतात, दगडच उचलला. हात मेल्या. आधी जर नाव सांगितलं असतं तर काटाच काढू दिला नसता.
तुझ्या मायबापाला का दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. तो काळ्याचं नाव ठेवलं का काळा होता हो? काळाच होता. म्हणून सांगायचं काय, देव इच्छी रज चरणीची माती. ऐका, जिजामातेच्या पायाच्या मातीची अपेक्षा देव करत असेल तर तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा देव नाही करणार. हा कैनुतिक न्यायानं विचार तुमच्या समोर ठेवला. देव इच्छी रज किंवा नामयाचे पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणीचे, असा देव इच्छा करतो. इतके ते भगवत भक्त पवित्र आहे. बाबा काय सांगू, त्या भगवत भक्तांनी केलेल्या नाम साधनेचा परिणाम काय, चिंतने चिंतने तद्रुपता या अवस्थेवर तो भगवत भक्त जातो. म्हणजे होते काय, कायत्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी, तस्मिन सज्जनेचे भेदाभावात. किंवा ब्रह्मसूत्र सांगते अविभाग येणं दृष्टत्वात, त्यात अविभाग राहतो, असा तो महात्मा होतो. म्हणून देवात त्याच्यात काहीच फरक नाही. तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, ते देवो गणाम त्रिवेणीता, ते देवो गणाम त्रिवेणीता, तयाच्या चिंतने नरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तेथे वगनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने नरतील दोषी, तयाच्या चिंतने नरतील जळतील रासी पातकाच्या, तयाच्या चिंतने दोषी, तयाच्या चिंतने म्हणजे त्रिवेणी संगम आहे. अशाच इथं एक त्रिवेणी नाही हो, 10 महात्म्यांच्या समाधी आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा. अशा त्रिवेणीत आपणही सुस्नात झालं पाहिजे आणि आपल्या देहाच्या ठिकाणी पावित्र्यता प्राप्त करून घेतली पाहिजे. अशा महापुरुषांची आपण सेवा करा. अशा महापुरुषांच्या येनकेन प्रकारे दृष्टिक्षेपाखाली या, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे लागा संताची या कासे, ठाव घेता कैसे वाचा जीवे. किंवा संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगडी बनेगी. म्हणून अशा संतांची कृपा आपल्यावर व्हावी आणि आपले दोषी तरतात आपण का तरू नये, त्यांचं चिंतन आपल्या जीवनात घडावं. म्हणून हा खऱ्या अर्थानं पुण्यतिथीचा उत्सव, पुण्यस्मरणाचा उत्सव आपण करत आहोत. या सगळ्या साधूच्या चिंतनाचं फलित आपल्या जीवनात प्राप्त व्हावं अशी सद्भावना ठेवतो. परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पण करतो. पूजनीय महापुरुषांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. वेळ भरपूर झाला तरी आपण निवांत निमूटपणे आ करा न करता, तुम्ही ऐकून घेतलं, केलं नाही कोणी. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सेवा समर्पण करतो. गंधर्वनगिरीच इथं अवतरलेली आहे. गोड अशा प्रकारचे गायक मंडळी आमच्या आळंदीचं वैभवच इथं आहे. ही मंडळी म्हणजे आमच्या आळंदीचं वैभव आहे लक्षात. पण अशी मंडळी इथं आहेत आणि अशा सहवासात असं वाटते का नुसतं ऐकत राहावं. म्हणून आणखीन पुढं तुम्हाला 2 दिवस आहेत वाटते. 2 दिवस ऐकण्याची मजा आहे. मृदंग ऐका,
हे चाली ऐका आणि खऱ्या अर्थानं तो ये विनया उपगायंती ते धनतनयो भवंती असं वेदात म्हटलेलं अलग लक्षात ते फलही आपल्या जीवनात प्राप्त व्हावं असं देवाच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं सगळेजण टाळी वाजून त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली